हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सगळे मजेत ना? तर सकाळ झालेली आहे आणि आमच्या अनामिकाची सुद्धा आंघोळ झाली आहे. बघा हे बघा हे बघा. माझं सगळं आवरलं ना, मी आंघोळ केली ना, मग तिला पण लागते आंघोळ, असं आहे तिचं ते. आणि मी जरी तिला घेऊन वगैरे गेले नाही ना, आज नव्हते मी तिला घेऊन गेली किंवा आज नव्हते, कारण तिला कालच घातली होती दुपारी मी. तर तिने बघा स्वतःहून करून घेतली आता लगेच सकाळी, म्हणजे विचार करा मी आंघोळ करून आले तर तिला पण कळते. तिने स्वतःहून करून घेतली, तिच्या पिंजऱ्यात जाऊन पाणी ठेवतो ना त्याच्यामध्ये. आणि इकडे बघा कोण आहे, आज घरात आहेत. इकडे बघा. हॅलो, नमस्कार मंडळी. आज थोडा बरे आहेत ना? आज जरा आमचे अहो घरी आहेत, कारण आज आहे आमच्या साखरपुड्याचा वाढदिवस. या दिवशी आमचा आज आहे साखरपुडा झाला. आमचा एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. Yes. हो ना. मग आज आहे चेतन घरी. चेतनने सुट्टी घेतली आहे आणि त्याला हो. खोकला पण लागतोय ना, हो. तर म्हणाला आज नाहीच जात, आज सुट्टी पण घेतो. आज आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे, तर म्हटलं चला ठीक मला आहे. आज ममता काहीतरी गिफ्ट देणार आहे आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी. आणि तू काय देणार आहेस ते पण सांग मला. मी तर काय तुला गिफ्ट देतोच ना. आता तू द्यायला पाहिजे काहीतरी गिफ्ट करायचं, सेलिब्रेशन थोडं. आणि चला आता काय बनवायचंय जेवायला वगैरे बघते मी जरा. हो. अजून काही सुरुवात नाही केली आहे. आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे सुद्धा. तर बघा, व्हॅलेंटाईन डे दिवशीच आमची ना एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी असते. याच दिवशी आम्ही एंगेजमेंट केली होती. हे बघा. आणि हा दिवस खास चेतननेच निवडला होता, माहिती आहे का, हो. हे एंगेजमेंटसाठी. हो. काय तुला कसं म्हणजे असं सुचलं होतं त्यावेळेला की म्हणजे म्हणजे आताच करूया 14 फेब्रुवारीला असं? तर त्याच दरम्यान होणार होती ना आपली एंगेजमेंट, म्हणून दिवस पण लक्षात राहील. हो, आणि दिवस 14 पण तारखेला. थोडं असं चांगलं आहे ना, म्हणून म्हटलं चला ठीक आहे. आणि तेव्हा सगळं चांगलं जवळ येत होतं वाटतं. त्या हां. तारखेला, म्हणून तेव्हा निवडलेलं. मुहूर्त वगैरे पण आणि बाकी सगळेच बघितलं होतं, तर त्यावेळेला होतं, जुळून आल्या सगळ्या गोष्टी. म्हणून मग हा दिवस पण मस्त, म्हणजे दोन्ही गोष्टी एकदाच होतात ना. हो. तर अजून एकदा तुला साखरपुड्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा तुला पण. अनामिका बघा काय करते, मस्तपैकी चेतनच्या मांडीवर वगैरे बघा कशी मस्त ना बसली आहे. आणि बघा कसं ना अंजारून गोंजारून घेते चेतनकडून. बघा कसं मस्त असं तिला करत राहायला पाहिजे, की तिला बरं वाटतं, छान वाटतं. बघा उठली, हा कॅमेराचा तिला कळलं वाटतं. लाईट पडलेली त्यामुळे उठली बघा लगेच. चला आता मी फिरायला चाललोय, माहित नाही कुठे. चेतन कुठेतरी घेऊन चाललाय मला, तुम्हाला नक्की दाखवते आम्ही कुठे फिरायला घेऊन चाललाय ते. लेट झाला आपल्याला, अंधार झालाय. काय चालेल, जाऊया कुठेतरी असं स्टेशनला वगैरे फिरूया. स्टेशनला काय फिरतात का? मग थोडं दुसऱ्या ठिकाणी जाऊया कुठेतरी. नाही गेलो असतो बाहेर, पण ना जरा तर खूपच उशीर पण झाला आणि घरी जरा पाहुणे येणार आहे. इकडे बघा जरा ना मोबाईलचं कवर एक बघितलं आणि घेतलं सुद्धा, ते मस्त छान मिळालं. ममता, आता आम्ही सँडविच खातो. तुमचा कसं वाटलं गिफ्ट तुला व्हॅलेंटाईनचं? किती मस्त आहे. तिकडे जाऊया, तिकडे त्या बाजूला. तुमचा एक मिनिट मस्त आहे ना का? हे बघा काय घेते म्हणता. आज तिची फुल शॉपिंग चालू आहे, व्हॅलेंटाईन डे आहे आता. काय म्हणता, अजून काय काय घेणार आहेस? काय का आजचा दिवस बनवला खरा विरोधांनी, पण ती खर्चिक पडतो बघा आपल्याला. ममताचं बार्गेनिंग चालू आहे, ते ऐकत नाहीत, कमी करत नाहीत. ममता बोलते 250ला, ते 300 घेऊन बसलेत तिन्ही वस्तूंचे. इथून थोडं खाण्यासाठी वगैरे घेतलेलं आम्ही, स्वीट वगैरे, आणि नंतर मग आम्ही घरी निघालो. Happy anniversary, both of you. Thank you. Happy Valentine's Day.
असं बघा आम्ही छोटंसं घरी सेलिब्रेशन केलेलं आहे. माझी आई पण आली होती आणि दादा बहीण आले होते. तर मग घरीच आणलं छोटीशी पेस्ट्री वगैरे आणि ते कट करून आम्ही मग खाल्लं सगळ्यांनी. थोडीशी मज्जा आणि मस्ती म्हणून बघा आम्ही इकडे डान्स वगैरे पण केला. खूप भारी वाटलं जरा. तर तुम्ही बघा, नक्की सांगा मला कमेंटमध्ये. चेतनने माझ्यासाठी बघा हे घेतलंय, नाकातली जी फुल्ली असते ना आपली, ती एक घेतली आहे सोन्याची. आणि त्यानंतर मला एक टॉप घेतलं, पुन्हा एक सँडल घेतले. असे त्यांनी थोडीफार मला शॉपिंग केली आणि बाहेर थोडं गेलो होतो. जरा छान वाटलं आम्हाला सुद्धा, खूप मजा आली, जरा मस्त. प्लीज आमच्या डान्सला हसू नका. आम्हाला काही डान्स वगैरे करता येत नाही, पण थोडीशी आम्ही म्हटलं चला करूया म्हणून आम्ही जस्ट करतोय.